मित्र हे अंगावर काय ओतून घेत होता आणि त्याच्यासोबत असं काय घडलं. तर नमस्कार मंडळी, सकाळी उठून आम्ही चाललो होतो ट्रेकला. कोणी आंघोळ करून आलो होतं तर कोणी तसंच आलो होतं. एका तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो होतो लोणावळा स्टेशनवर आणि तिथून बस पकडून आम्ही डायरेक्ट आलो कोरायगडला. खाली उतरताच असं मस्त वातावरण बघायला भेटलं. त्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट चहा घ्यायला आणि चहा घेऊन शर्ट काढून ट्रेकची सुरुवात केली. आणि सुरुवातीला जे नव्हतं होतं तेच झालं आणि मित्र पण माझ्यावर हसायला लागले होते. त्यानंतर आम्ही चढत डायरेक्ट वरती आलो. उठत पडत कस तरी वरती आलो, पण वरती जाऊन जे सुख भेटणार होतं ना त्याचा विचार पण केला नव्हता. आणि वरती येताच पावसाची थोडी सुरुवात चालू झाली होती, पण आमच्याकडे फक्त एकाकडेच रेनकोट होता. पाऊस खूप आला होता त्यामुळे आम्ही टेंट लावला आमचा. थोडासा पावसात इतकं भिजलो होती की त्यानंतर विचारच नाही केला. त्यानंतर आम्हाला इतकं मस्त लोकेशन भेटलं ना, डायरेक्ट समुद्रात आल्यावानी वाटत होतं. पण तर इतकं होतं ना की पाण्यात उतरायचं, पण पुढच्या ट्रेक नसते झाली गाईज. सो आम्ही नाही गेलो पाण्यात. खाली उतरताना आमचा 6 फुटाचा मित्र चिखलात पडला. आम्ही त्याला एकदम स्वच्छ पाण्याने आंघोळ घातली, साफ केलं.